राज्यात वैद्यकीय सीईटीची परीक्षा होणार। 5 तारखेच्या परीक्षेवर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावं। राज्य सरकार न्यायालयीन लढाई लढणार। वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सध्या तरी विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय। मात्र सुप्रीम कोर्ट राज्याच्या फेरविचार याचिकेवर काय निर्णय देणार याकडे राज्यातल्या लाखो विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय। वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी देशभरात एकच प्रवेशपूर्व परीक्षा असावी म्हणून नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट ही परीक्षा घेण्यात यावी असं सुप्रीम कोर्टानं गुरुवारी स्पष्ट केलं। पण तरीही राज्यातल्या विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता येत्या 5 मेला होणारी राज्याचीच सीईटी द्यावी असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केलंय। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका सोमवारी दाखल करण्यात येणार आहे। नीट पार्ट 1 आणि नीट पार्ट 2 अशी परीक्षा सुप्रीम कोर्टानं घ्यायला सांगितली असली तरी 2 वेगवेगळ्या परीक्षांची एकच मेरिट लिस्ट कशी काढायची असा सवाल शिक्षण मंत्र्यांनीच उपस्थित केलाय। जी MHCET 5 मेला घेतली जाणार आहे ती तशीच घेतली जाणार आहे, यामध्ये कोणताही बदल नाही। महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्येही नीटच्या निर्णयानंतर गोंधळ उडालाय। पण तरीही शुक्रवारी आंध्र प्रदेशात राज्याचीच सीईटी घेण्यात आली। त्यामुळे आता आपल्या राज्यात काय होणार याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे। विद्यार्थ्यांपुढे अनेक अडचणी आहेत। नीट ही प्रवेशपूर्व परीक्षा ग्राह्य आहे की राज्याची सीईटी? 5 मेला परीक्षा दिल्यावर 24 जुलैला परीक्षा द्यायची का? सुप्रीम कोर्टानं राज्याची फेरविचार याचिका फेटाळली तर काय? नीटची परीक्षा सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित आहे तर सीईटी HSCच्या अभ्यासक्रमावर। मग HSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी काय करावं? एवढ्या कमी वेळात सीबीएसईचा अभ्यास कसा होणार? 24 जुलैच्या परीक्षेत यश आलं नाही तर इतर ठिकाणचे प्रवेश तोपर्यंत बंद होणार का? या क्षणाला तरी असं पॉसिबल नाही की डायरेक्ट नीटवर स्विच ओव्हर करायला। म्हणून जर आता नीटचा अभ्यास करायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये NCERT प्लस 11th पण येणार। ते आता ते 4 डेजमध्ये तरी होणारच नाही। आता हे तर इम्पॉसिबलच वाटतंय। मेडिकलसाठी थांबवणार आणि समज एक तर पहिल्यापासून ऑलरेडी मेडिकलच्या सीट्स कमी आहेत आणि ऑलरेडी आणि ते सांगतात 24 जुलैच्या बेस्टवर, म्हणजे तोपर्यंत बाकी सगळे ॲडमिशन बंद करणार, म्हणजे BSc म्हणा की BDS, मग फक्त मेडिकल राहतं आणि जर त्याच्यामध्ये सीट नाही मिळाली तर काहीच अजून ऑप्शन नाही होणार। पैसे देऊन ॲडमिशन होणार होते ते आता बंद होतील। जो हुशार मुलगा आहे त्यालाच खरंच ॲडमिशन मिळेल। त्यामुळे नीट व्हायला पाहिजे, त्या निर्णयाचा आम्ही आदर करतो। फक्त आय थिंक की ती टायमिंग थोडी चुकली, निर्णय तो आधी द्यायला पाहिजे होता किंवा मग त्यांनी पुढच्या वर्षापासून ती लागू करायला पाहिजे। नीटच्या परीक्षेमुळे वैद्यकीय कॉलेजांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसेल असं बोललं जात आहे। मात्र तरीही काही प्रश्न उरतातच। डोनेशनला आळा कसा बसणार? राज्यात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी 14 सीईटी होतात। त्यातील AIPMT आणि MHCET या परीक्षा नीट अंतर्गत होतात। पण उर्वरित 12 प्रवेशपूर्व परीक्षा या नीट अंतर्गत येत नसल्यामुळे त्याचा स्वतंत्र कारभार सुरू आहे। मग भ्रष्टाचार कसा कमी होणार? पेपर सीईटीचे असतात आणि स्वतः म्हणजे ते भरून पण देतात, SMS येतात, मुलांना सगळ्यांना SMS येतात की तुम्ही पेपरमध्ये काहीच लिहू नका, आम्ही जे काय ते सगळे लिहू, तुम्ही फक्त पैसे द्या आणि आम्ही सीईटीचे किती मार्क्स पाहिजे तेवढे देऊ। म्हणजे भ्रष्टाचार एकदम हायएस्ट लेवलवर आहे। तिथे आपल्याला काहीतरी म्हणजे करायला पाहिजे। सरकारने डीम युनिव्हर्सिटी आहे त्यांनाही सीईटी मध्ये घ्यायला पाहिजे असं मला वाटते। महाराष्ट्रात 85% विद्यार्थी हे HSC बोर्डाच्या अभ्यासक्रमात शिकतात। त्यामुळे CBSEवर आधारित असलेल्या नीटची परीक्षा राज्यातल्या बहुतांश विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे। आजही राज्यातल्या ग्रामीण भागात CBSEच्या शाळा, ज्युनियर कॉलेजेस नाहीत। मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं हा प्रश्नच आहे। तरीही भ्रष्टाचाराला कुठेतरी थांबवण्यासाठी नीट सारखी परीक्षा आवश्यक आहे। पण एवढे वर्ष चाललेला भ्रष्टाचार वेळीच रोखला असता तर ही परिस्थिती ओढवली असती का? आता या संकटातून राज्य सरकार विद्यार्थ्यांना कसं बाहेर काढतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। दीपाली जगताप पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।